नमस्कार. किमान टू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 31वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे CKP या जातीची 304 आडनाव. नेहमीप्रमाणे एक गोष्ट व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधी सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा CKP समाजाच्या इतिहासाची माहिती देणारा व्हिडिओ नाही आहे किंवा त्यांच्या उत्पत्तीबद्दल चर्चा करणारा व्हिडिओ नाही आहे. तो एक वेगळा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत स्वतंत्रपणे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण CKP जातीमध्ये असणारी गोत्र, त्याच्यामध्ये असणारी कुलनामं आणि असणारी उपनामं यांची माहिती करून घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू किंवा एक व्हिडिओ मालिका बनवावी लागेल आपल्याला CKP समाजाच्या इतिहासाची माहिती देण्याबद्दल, त्यावेळी हा आडनावांचा आणि गोत्रांचा विषय त्याच्यामध्ये येईलच. तो विषय तेव्हा घेण्यापेक्षा जर आत्ता आपण सर्व आडनावांची माहिती घेतोच आहोत तर आपण आत्ता एक त्याच्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओज बनवला, कारण हा स्वतंत्र व्हिडिओचाच विषय आहे. त्या व्हिडिओमध्ये जर हा भाग आडनावांचा आणि गोत्रांचा टाकला तर तो व्हिडिओ अनावश्यक मोठा होण्याची शक्यता आहे किंवा वेगळ्याच एक वेगळा व्हिडिओ बनवण्याची तिकडे गरज आहे. त्यामुळे आपण आत्ताच तो व्हिडिओ एक वेगळा बनवतोय. त्यामुळे कृपा करून कोणी या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया देताना कृपया आपल्याला माहिती नाही, अर्धवट माहिती दिली, समाजाची उत्पत्ती माहिती नाही, त्याच्याबद्दल काही बोललं नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नका. हा समाजाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाहीये. आता समाजाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही तर या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय जाणून घेणार? या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की CKP समाजाची एकंदरीत गोत्र काय आहेत. आता गोत्र म्हणजे काय याची माहिती देणारे 2 स्वतंत्र व्हिडिओ आपण वेगळ्याने बनवलेले आहेत. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, तिथे आपण पाहू शकता की गोत्र म्हणजे काय, प्रवर म्हणजे काय. थोडक्यात जर सांगायचं झालं तर गोत्र म्हणजे ज्या वेळेला एखाद्या समाजाची लोकसंख्या वाढते एका मर्यादेच्या पलीकडे आणि त्या समाजाला आपल्याला वर्गीकरण करता येत नाही कुलनामांच्या रूपात किंवा कुळांच्या स्वरूपामध्ये, त्यावेळेला त्या कुळाचा जो प्रमुख असतो त्या प्रमुख पुरुषाचं नाव दिलं जातं. त्याचं वर्गीकरण करण्यासाठी वेगळी कुळं वेगळी ओळखण्यासाठी प्रत्येक कुळाला किंवा 3 कुळं एकाच कुठल्या तरी वर्गीकरणामध्ये टाकण्यासाठी, 2 कुळं वेगळ्या कुठल्या तरी वर्गीकरणामध्ये टाकण्यासाठी जे पद्धत निर्माण केली गेली आहे तिला गोत्र असं म्हणतात. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये गोत्र म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की कुळाच्या मूळ पुरुषाचं नाव की ज्याच्यापासून ती कुळं निर्माण झाली त्याचं नाव गोत्रार म्हणून दिलं जातं किंवा गोत्र म्हणून घेतलं जातं, अशी एक साधी सोपी व्याख्या आहे. बाकी जी काही गुंतागुंत आहे गोत्र म्हणजे काय आणि मानावं का मानू नये काय असतं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल चर्चा केली, त्यामुळे इथे आपण त्याच्याबद्दल जास्त काही बोलण्यात अर्थ नाहीये. इथे फक्त आपण एवढंच लक्षात ठेवूयात की जी गोत्र आहेत CKP समाजाची ती एकंदरीत 28 गोत्र आहेत. या 28 गोत्रांच्या अंतर्गत CKP समाजामध्ये एकूण 45 कुलनाम आहेत. कुलनाम म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये कुळ म्हणू शकतो. या 45 कुळांच्या अंतर्गत 304 उपनाम आहेत. या उपनामांना आपण साध्या सोप्या भाषेमध्ये आडनावं म्हणू शकतो. तर हे एवढेच का आहेत असा काही म्हणजे विषय नाही त्याच्यामध्ये. कुळ आणि गोत्र आणि उपनामं ही काळानुसार बदलत असतात, कमी होत असतात आणि वेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांनी त्यांची वेगळी यादी देखील दिलेली असते. त्यातल्या त्यात सर्वमान्य असणारी जी कुळं आणि गोत्र आहेत आणि आडनाव आहेत त्या आडनावांचा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये ओळख करून घेणार आहोत. कारण व्हिडिओ बनवताना आपल्याला फार मर्यादा येतात, संदर्भासहित बोलावं लागतं. त्यामुळे ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत, शक्यतो पुरावे सापडत नाहीत, त्या गोष्टी आपण इथे घेणार नाही. या व्हिडिओमध्ये पण कदाचित अशी काही आडनावं असतील जी आलेली नसतील किंवा एखादं कुळ गोत्र आलेलं नसेल किंवा काही कुळ गोत्र असतील ती विवादित असतील, त्यांच्या अंतर्गत येणारी कुळं असतील त्यांच्याबद्दल अजून समाजामध्ये काही एकरूपता नसेल किंवा एकवाक्यता नसेल, त्यांना कुठल्या नेहमी गोत्राच्या अंतर्गत घ्यावं आणि ही आडनावं कुळामध्ये घ्यावीत की नाहीत किंवा अमुक एक व्यक्ती आपल्या जातीमधली आहे का नाही आडनावाची, याच्याबद्दल पण नेहमीच मतभेद प्रत्येक गोष्टीमध्ये असतात. तर ते सर्व मतभेद टाळून, वादाचे मुद्दे टाळून, ज्याच्यावर सर्वांचं एकमत आहे अशी काही कुळं, गोत्र आणि उपनामं CKP समाजाची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी आपण काय करणार आहोत की सर्वात आधी आपण जाणून घेऊयात गोत्रांची नाव. ही गोत्रांची नावं कोणती आहेत ती 28 गोत्र आपण समजून घेऊयात. त्यानंतर आपण कुळांची नावं समजून घेऊयात आणि नंतर एका तक्त्याच्या माध्यमातून, तक्ता म्हणजे चार्ट, त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण नेमकं कोणत्या गोत्राच्या अंतर्गत कोणतं कुळ येतं आणि त्या कुळाच्या अंतर्गत कोणती उपनामं येतात ते देखील समजून घेण्याचा
प्रयत्न करूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल. तर सर्वात आधी जे आपण म्हणतो की एक गोष्ट परत एकदा आपण रिपीट करूयात की चांद्रसेनी कायस्थ प्रभू समाजामध्ये एकूण 28 गोत्र, 45 कुलनाम म्हणजे कुळ आणि 304 उपनाम म्हणजे आडनाव. तर आपण सुरुवात करूयात गोत्रांपासून. पहिलं जे गोत्र आहे कायस्थ समाजामध्ये, ते पहिलं गोत्र आहे त्याचं नाव आहे कश्यप आचार्य गोत्र. क्रमांक 2 भृगु आचार्य गोत्र. क्रमांक 3 कपिल आचार्य गोत्र. क्रमांक 4 कृपा आचार्य गोत्र. क्रमांक 5 रायभा आचार्य गोत्र. क्रमांक 6 देवल आचार्य गोत्र. क्रमांक 7 अगत्य आचार्य गोत्र. क्रमांक 8 भार्गव आचार्य गोत्र. क्रमांक 9 सांख्यायन आचार्य गोत्र. क्रमांक 10 वशिष्ठ आचार्य गोत्र. क्रमांक 11 गौतम आचार्य गोत्र. क्रमांक 12 जमदाग्नी आचार्य गोत्र. क्रमांक 13 मैत्रायना किंवा मैत्रायनी आचार्य गोत्र. क्रमांक 14 कौशिक आचार्य गोत्र. क्रमांक 15 गंधमादन आचार्य गोत्र. क्रमांक 16 व्याघ्रपाद आचार्य गोत्र. क्रमांक 17 पुलह आचार्य गोत्र. क्रमांक 18 समीर आचार्य गोत्र. क्रमांक 19 शांडिल्य आचार्य गोत्र. क्रमांक 20 आत्रेय आचार्य गोत्र. क्रमांक 21 नैद्रुव आचार्य गोत्र. क्रमांक 22 गर्ग आचार्य गोत्र. क्रमांक 23 बहुर आचार्य गोत्र. क्रमांक 24 भारद्वाज आचार्य गोत्र. क्रमांक 25 पैंग्य आचार्य गोत्र. क्रमांक 26 वर्ण आचार्य गोत्र. क्रमांक 27 दालभ्य आचार्य गोत्र. क्रमांक 28 विवादित आचार्य गोत्र किंवा विवादित गोत्रे आपण ज्याला म्हणतो. विवादित आचार्य गोत्र म्हणता येणार नाही त्याला. विवादित गोत्र जी आहे ती नेमकी कोणत्या आचार्यांच्या अंतर्गत घ्यावी किंवा या गोत्रांना उरलेल्या 27 कोणत्या गोत्रांमध्ये सम्मिलित करावं किंवा जी कुळं आहेत, या विवादित कुळं जी आहेत किंवा विवादित गोत्र आहेत, ती गोत्र जी आहेत ती कोणत्या गोत्राचं नाव त्या ऋषीला द्यावं, याच्यामधली काही आडनावं, काही कुळं जी कोणत्याच गोत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत किंवा आढळून येत नाहीत, त्या गोत्रांचं करायचं काय, हा जो विषय आहे, हा विषय जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला प्रत्येक जातीमध्ये, समाजामध्ये आपण बघतो की फक्त सीकेपी समाजामध्येच नाही, इतरही अनेक समाजामध्ये काही गोष्टी नेहमी विवादित असतात. तर त्यांना विवादित गोत्र म्हणून एका वेगळ्या व्याख्येमध्ये ठेवलं जातं किंवा एका वेगळ्या वर्गीकरणामध्ये ठेवलं जातं. तसं सीकेपी समाजामध्ये पण काही कुळं आणि काही आडनावं त्यांचा अजून निर्णय झालेला नाही की यांना कोणत्या गोत्रांमध्ये घ्यावं किंवा हे सीकेपी गोत्र आहेत का नाहीत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जसं म्हणलो तसं, त्यामुळे त्यांचा समावेश हा 28वा जो गोत्रांचा प्रकार आहे विवादित गोत्र त्याच्यामध्ये केलेला आहे. आता आपण इथे फक्त गोत्रांची नावं बघितली, माहिती बघितली नाही. त्याचं कारण असं आहे की मग खूप वेळ जाईल प्रत्येक गोत्राची माहिती सांगायला, त्या ऋषींचं नाव सांगायला, उत्पत्ती कशी झाली, मग सीकेपी समाजातले हे लोक त्या ऋषींशी कसे निगडीत झाले, त्याच्यामध्ये आख्यायिका, दंतकथांचाही भरपूर भरणा असतो आणि ते सगळ्या गोष्टी सांगणं आपलं काम नाही आत्ताच्या घडीला. काम नाही याचा अर्थ काम नाही असं नाही, तो विषय नाही आपला आत्ताच्या व्हिडिओचा. आपल्याला गोत्र, कुलनामं आणि उपनामं जाणून घ्यायचे, त्यांची आपल्याला नावं समजून घ्यायचे. इतिहास सांगायचं म्हटलं तर आपण मगाशी मी म्हटलं तसं किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो तसं एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण ही कुळं कशी निर्माण झाली सीकेपी समाजामध्ये, ही गोत्र त्यांना कशी लागू झाली, ते त्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. त्याच्यामुळे इथे काही विनाकारण व्हिडिओ मोठा होईल. जर प्रत्येक गोष्टीची माहिती सांगायची म्हणली तर एका गोत्राची माहिती सांगायची म्हणली तर कदाचित 1 तासाचा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोत्राची माहिती इथे आता सांगणार नाही आहोत. तर ही 28 गोत्रांची नावं फक्त लक्षात ठेवा. ही सीकेपी समाजाची 28 गोत्र आहेत. आता या 28 गोत्रांच्या अंतर्गत वेगवेगळी जी आहेत ती वेगवेगळी कुलनामं आहेत. ह्या कुलनामांना आपण सर्वसाधारण मराठी भाषेमध्ये म्हणतो की कुळ म्हणजे एखाद्या घराण्याचं मुख्य आडनाव, त्याच्या अंतर्गत पोटकुळ येतं, उपकुळ येतं किंवा एक आडनाव, त्या आडनावाचा अपभ्रंश होऊन नंतर अनेक आडनावं निर्माण होतात, पण मूळ आडनाव तेच असतं त्या घराण्याचं किंवा त्या वंशाचं, त्या कुळाचं. त्याला आपण म्हणतो कुलनाम.
तर अशी ही जी 28 गोत्र आहेत, या 28 गोत्रांच्या अंतर्गत वेगळी वेगळी जी 45 कुलनामं आहेत, ते कुलनामांची यादी मी वाचून दाखवतो. प्रत्येकाचा आपल्याला वेगळा वेगळा फोटो आता लावता येणार नाही किंवा त्याची माहिती वेगळ्याने सांगता येणार नाही, कारण 45 कुळं आहेत. 45 कुळांचा इतिहास सांगायचा म्हणलं तर इथे प्रत्येक कुळाचा इतिहास 45 मिनिटं सांगावं लागेल. त्यामुळे तेवढा वेळ नाही आणि आपल्याला पुढची माहिती घ्यायची. त्यामुळे आपण फक्त नावं मी वाचतो. ती नावं आपण सर्वांनी लक्षात ठेवा की ही 28 गोत्रांच्या अंतर्गत सीकेपी समाजामध्ये येणारी कुळं आहेत. पहिलं जे कुळ आहे ते म्हणजे गुप्ते. दुसरं कुळ आहे गरुडे, बधिरे, दळवी, नाचणे किंवा नागले किंवा नाचणे नागले असं जोडून, नागले नाडकर असं पण म्हणतात काही वेळेला. हे एकच गोत्र आहे, एकच कुळ आहे, नाचणे नागले नाडकर. जर वेगळं काही असेल तर कोणी सीकेपी समाजातले आपले मित्र असतील ते याच्यामध्ये सुधारणा करू शकतात. त्यानंतर कामठे, दीक्षित आणि दिघे असे मिळून एक कुळ आहे. गडकरी, रावरा, छिप्रे राजे, आता छिप्रे राजे जोडून आहे, हे एकच कुळ आहे. शेठे, वैद्य, जयवंत, श्रंगारपुरे, जावळे, कर्णिक, प्रधान, रणदीप किंवा रणदिवे किंवा काही लोक रणदीप रणदिवे जोडून वापरतात. सुळे, सातपुते, पाटणे, ताम्हाणे, फणसे, खाटीक, बेंद्रे, दुर्वे, पंगू, पांगळे, कोरडे, लिखिते, विवडे, दवणे, देवाने घरे, वागुल, वागळे, वागुले, दादर, चित्रे, मोहिले, वाखरे, मुके, उलकंदे, भिसे, चौबळ, ठाकरे, तिवेकर, देवपात्रे, खाले, शेनवी, जमेनीस. आणि याच्यामध्ये पण एक 45 कुळांमध्ये एक असा भाग आहे की कुळनाम नाही, म्हणजे अशी काही उपनामं आहेत की ज्यांना कुळाचं नावच नाही. त्याचं कुठल्या कुळामध्ये वर्गीकरण करावं हे अजून ठरलेलं नाहीये. तर कुलनाम नाही असं पण एक कुळ आपल्याला सीकेपी समाजामध्ये आढळून येतात. एक वर्गीकरण आढळून येतं कुळांचं, कुळ नाही, कुळाचं एक वर्गीकरण आपल्याला आढळून येतं. तर ही झाली 45 वेगळी वेगळी कुलनामं. या कुलनामांच्या अंतर्गत आडनावं येतात. तर आधी म्हणल्याप्रमाणे आपण आता काय करूयात की तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊयात की कोणत्या गोत्राच्या अंतर्गत किती कुळं येतात आणि त्या प्रत्येक कुळाच्या अंतर्गत किती उपनामं येतात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. पहिलं जे कुळ आहे याच्यामध्ये ते पहिलं जे गोत्र आहे गोत्र क्रमांक 1 कश्यप आचार्य गोत्र. या कश्यप आचार्य गोत्राच्या अंतर्गत 3 कुळं येतात. पहिलं कुळ गुप्ते, दुसरं गरुडे आणि तिसरं बधिरे. या 3 कुळामध्ये पहिलं जे कुळ आहे गुप्ते त्याच्या अंतर्गत जी उपनामं येतात ती आपण पाहूयात. ती म्हणजे आंबेगावकर, खर्सीकर, भेर्डीकर, नागपूरकर, वांगीकर, पुरंदरे, वडवाटकर, दप्तरदार, वेळवंडकर, देशपांडे, रोहिर खोरेकर, कुलकर्णी, पेनकर, बिनीवाले, उन्हाळकर, मेडेकर, डहाणूकर, केतकवळेकर, मोकाशी, नाटेकर, कोळसेकर, आंग्रे, शिरवलीकर, पारकर, नाशिककर, अहमदाबादवाले, साष्टीकर आणि कारखानीस. दुसरं जे कुळ आहे कश्यप गोत्राच्या अंतर्गत ते म्हणजे गरुडे. त्याच्या अंतर्गत आडनावं येतात गरुडे, देशमुख, कुलकर्णी आणि चेऊलकर. तिसरं कुळ आहे बधिरे. त्याच्या अंतर्गत बहिरे, कारखानीस, खांबिलकर आणि चिटणीस. गोत्र क्रमांक 2 भृगु आचार्य गोत्र. या गोत्राच्या अंतर्गत 2 कुलनामं येतात. एक म्हणजे दळवी. दळवीच्या अंतर्गत उपनामं येतात दोंदे, दलसेन आणि मथुरे. दुसरं जे कुलनाम भृगु आचार्य गोत्राच्या अंतर्गत येतं ते म्हणजे नाचणे नागले नाडकर. आता हे डॅश डॅश का लावलेले आहेत याच्याबद्दल अजून कोणी सीकेपी समाजातील आपले मित्र प्रकाश टाकू शकतील तर मदत होईल, कारण त्याच्या अनेक अर्थ निघतात, अनेक लोक अनेक अर्थ सांगतात. सोनारानेच कान टोचलेले बरे आहेत. कोणी याच्यातले जर तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांनी सांगितलं की या कुलनामाची 3 आडनावं वेगळी वेगळी का लावलीत, या वेगळ्या वेगळ्या आडनावाने हे कुलनाम ओळखलं जातं. त्याच्याबद्दल थोडंसं प्रतिक्रियेमध्ये कोणाला माहिती असेल तर सांगितलं तर बरं होईल. तर हे जे कुलनाम आहे दुसरं, याच्या अंतर्गत नागले, नाडकर, पोतनीस, कारखानीस, कुलकर्णी आणि महाडकर अशी आडनावं येतात.
तिसरं जे गोत्र आहे ते तिसरं गोत्र म्हणजे कपिल आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत एकच कुलनाम येतं ज्याचं नाव आहे कामठे आणि याच्या अंतर्गत उपनामं येतात कामठे, काळे, कारखानीस, पालकर, कुलकर्णी आणि वसईकर. गोत्र क्रमांक 4 याच्यामध्ये कृपा आचार्य गोत्र हे गोत्र क्रमांक 4 आहे. याच्यामध्ये देखील एकच कुलनाम येतं आणि ते म्हणजे दीक्षित दिघे कुलनाम. आता हे जे दीक्षित दिघे कुलनाम आहे या दीक्षित दिघे कुलनामाच्या अंतर्गत अनेक उपनामं येतात, ती थोडीशी आपण वाचून बघूयात. पहिलं आहे ते म्हणजे दिघे, देशपांडे, उरवडेकर, मुठेकर, कोंडूरकर, नातोंडेकर, काठेवाड, दिवाणजी, धारकर, सिंदकर, आंबेडकर, भालेकर, पानशेतकर, दसवेकर, मुगावकर, कडवेकर, बेभत माळकर, गिवशीकर, वरघडकर, सायकर, कुरणकर, मोसेकर, सांगरुणकर, घोडशेतकर, पालकर, पौडकर, मांडलेकर, नांदिवलीकर, वरकर, मुळशीकर, चौकार, मुरुडकर, तवकर, नागपूरकर, चिटणीस, रुळेकर, शिरकोलीकर, दप्तरदार, जामगावकर, शेरेकर, वळणेकर, सभासद आणि श्रीगावकर. गोत्र क्रमांक 5 रायबा आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत 2 कुलनामं येतात, गडकरी आणि रावरा. तर पहिलं जे कुलनाम आहे गडकरी त्याच्या अंतर्गत गडकरी, गाडेकरी, बदलापूरकर, वाकसकर, घोसाळकर अशी काही उपनामं येतात. दुसरं जे कुलनाम आहे ते म्हणजे रावरा. याच्या अंतर्गत रावरा, राघव, रायवर, रावराव अशी काही उपनामं येतात. गोत्र क्रमांक 6 देवल आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत देखील 2 कुलनामं येतात. पहिलं म्हणजे छिप्रे आणि राजे आणि दुसरं म्हणजे शेटे. तर छिप्रे आणि राजे या कुलनामाच्या अंतर्गत छिप्रे राजे, क्षत्रिय, राजे, रावराव, चिटणीस, ग्वालेरकर, किन्हवलीकर, बुधवारकर, देशमुख, महारकर, स्थायिक अशी काही आडनावं येतात. 2 नंबरचं जे गोत्र आहे 2 नंबरचं जे कुलनाम आहे ते म्हणजे शेटे. याच्या अंतर्गत काही उपनामं येतात का नाही याच्याबद्दल मला खात्रीशीर माहिती मिळाली नाही किंवा जी मिळाली माहिती त्याच्याबद्दल मला खात्री करून घेता आली नाही की ही आडनावं याच कुलनामाच्या अंतर्गत असतील. म्हणून इथे आपण हा जो सेक्शन आहे तो सेक्शन ब्लँक ठेवलेला आहे, रिकामा ठेवलेला आहे तक्त्यामधला. आपल्या सर्वांना विनंती आहे मित्रांना की कोणी जर सीकेपी समाजातील केवल आचार्य गोत्रामधील शेटे कुलनाम लावणारे कोणी आपले मित्र असतील तर त्यांनी त्यांची उपनामं जी येतात जी शेटे कुलनामाच्या अंतर्गत ती खाली प्रतिक्रियेमध्ये लिहिली तर आपल्या दर्शकांना ती माहिती कळण्यासाठी मदत होईल. त्यानंतर गोत्र क्रमांक 7 अगत्स्य किंवा अगत्सी आचार्य गोत्र. याच्यामध्ये 3 कुलनामं येतात. पहिलं आहे जयवंत, दुसरं आहे श्रंगारपुरे आणि तिसरं आहे जावळे. तर पहिलं जे कुलनाम आहे जयवंत त्याच्या अंतर्गत जयवंत, क्षत्रिय, राजे, रावराव, चिटणीस, ग्वालेरकर, किन्हवलीकर, बुधवारकर ही उपनामं येतात. शृंगारपुरे या गोत्राच्या अंतर्गत तुंगारे, राजापूरकर, महाडकर, इनामदार, पाटील, गोडगावकर, श्रंगारपूर, फडणीस, टिपणीस, कारखानीस, अधिकारी, येसवीकर, दुर्गवाडकर, देशपांडे, मुळेकर, कोहचकर, कुलकर्णी ही उपनामं येतात. कुलनाम क्रमांक 3 जावळे. याच्या अंतर्गत जावळे आणि जावळेकर ही 2 उपनामं येताना आपल्याला दिसतात. गोत्र क्रमांक 8 भार्गव आचार्य गोत्र. भार्गव आचार्य गोत्राच्या अंतर्गत 2 कुलनामं येतात. पहिलं कुलनाम आहे कर्णिक. कर्णिक या कुलनामाच्या अंतर्गत कर्नाटकी, पारसनीस, तोरणकर, चौलकर, महाडकर, बोरसडकर, अक्षिकर किंवा अक्षिकर अहमदाबादवाले असं आडनाव येतं. कुलनाम प्रधान. या प्रधान कुलनामाच्या अंतर्गत नागोठाणेकर, देशपांडे, चिटणीस, खारकर, सिंदकर देशपांडे, रायकर, साळवणकर, सायकर, उंब्रजकर, तळेकर देशमुख, कापकर, बढाणकर, जांभूळपाडकर, पेदलीकर, वसईकर, नागावकर, कुलाबकर, हानसोटकर, महाडकर, विलेकर, देशमुख, मुरबाडकर, भालेराव,
नवसारीकर, पानसाईकर, निजामपूरकर, मालुसतेकर, विलेकर कनिष्ठ, कल्याणकर, हरनाईकर, रसाळगडकर, झापडकर, महाडकर, विलेकर, ज्येष्ठ अशा प्रकारची उपनामं आपल्याला प्रधान या कुलनामाच्या अंतर्गत आलेली आढळून येतात. गोत्र क्रमांक 9 सांख्यापन आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत 3 कुलनामं येतात. पहिलं आहे रणदीप रणदिवे कुलनाम, दुसरं आहे सुळे कुलनाम, तिसरं आहे सातपुते कुलनाम आणि चौथं आहे पाटणे कुलनाम. यामध्ये पहिलं जे कुलनाम आहे रणदीप रणदिवे, याच्या अंतर्गत रणदिवे, कनेकर, तळेकर, वटेकर, चांदोरकर, वसईकर, मुलकी, वाढवकर, कुलकर्णी, पेटीवाले, बागवाडकर ही उपनामं आढळून येतात. सुळे कुलनामाच्या अंतर्गत सुळे, आटोनेकर, नाडसूरकर, देशमुख, अभंगराव आणि महागावकर ही उपनामं येतात. सातपुते कुलनामाच्या अंतर्गत सातपुते हे एक उपनाम आपल्याला सापडलेले आलेलं. पाटणे कुलनामाच्या अंतर्गत पाटणे, पाटणकर, पालवणकर, जुन्नरकर आणि कारखानीस ही काही उपनामं आपल्याला आढळून येतात. गोत्र क्रमांक 10 ज्याचं नाव आहे वशिष्ठ आचार्य गोत्र. याच्यामध्ये एकच कुलनाम आढळून येतं, ते म्हणजे तामाणे. तामाणे कुलनामाच्या अंतर्गत तामाणे, तांबे, डाकवाले, तासकर, माणिक, अंदुरकर, बेडसेकर, किहिमकर, पाळगडकर, सबनीस, कौलघरे, पिंपळघरे ही उपनामं आढळून येतात. 11वं गोत्र आहे ते म्हणजे आचार्य गौतम आचार्य गोत्र. यामध्ये मुख्य कुलनाम आहे फणसे, एकच कुलनाम आहे. याच्या अंतर्गत मुळशीकर, पनवेलकर, कळंबेकर, कळंबेकर खासगीवाले ही काही उपनामं आढळून येतात. गोत्र क्रमांक 12 जमदाग्नी आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत खाटीक हे एक कुलनाम आढळून येतं आणि उपनाम आहेत खाटीक किंवा खाटीकर. गोत्र क्रमांक 13 मैत्रयना किंवा मैत्रायणी आचार्य गोत्र. याच्यामध्ये देखील एकच कुलनाम येतं, ते म्हणजे बेंद्रे दुर्वे कुलनाम. यामध्ये उपनामं आढळून येतात दुर्वे, बेंद्रे, सिद्धेश्वरकर, खालापूरकर, गोऱ्हेकर, कुलकर्णी, पनवेलकर, झुंजारराव, कुंभारघरकर, मुजुमदार कुंभारघरकर, बापशे ही काही उपनामं आपल्याला बेंद्रे सुर्वे या कुलनामाच्या अंतर्गत आढळून येतात. गोत्र क्रमांक 14 याच्यामध्ये 3 वेगळी कुलनामं आहेत. गोत्राचं नाव आहे कौशिक आचार्य गोत्र. पहिलं जे कुलनाम आहे ते वैद्य, दुसरं कुलनाम आहे पंगू किंवा पांगुळे, तिसरं कुलनाम आहे कोरडे. तर पहिलं जे कुलनाम आहे वैद्य, त्याच्यामध्ये आपल्याला फडणीस, पावेकर, दापोडकर, कोंडगावकर, कोंडवीकर, नातुंडकर, सिंदकर, हरनाईकर, पोलादपूरकर, देशपांडे, पेटलाडकर, पेढीवाले, बिलीमोरकर, खंबाळकर, चिटणवीस नागपूरकर अशी काही आडनावं आपल्याला आढळून येतात. पंगू पांगळे हे जे कुलनाम आहे त्याच्या अंतर्गत त्यानंतर पांगळे आणि पांडे अशी काही आडनावं आपल्याला आढळून येतात. कोरडे हे जे कुलनाम आहे त्याच्या अंतर्गत कोरडे, खोपकर, चिंचघरकर, नगरकर, नांदूर आणि महाडकर अशी उपनामं आढळून येतात. गोत्र क्रमांक 15 गंधमादन आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत एकच कुलनाम आढळून येतं लिखिते आणि त्याच्या अंतर्गत एकच उपनाम लिखिते आपल्याला दिसून येतं. गोत्र क्रमांक 16 व्याघ्रपाद आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत विवडे हे कुलनाम येतं. विवडे या कुलनामाच्या अंतर्गत विवडे, हेलमाट, हेलबाद आणि कोयले ही उपनामं आढळून येतात. गोत्र क्रमांक 17 पुलह आचार्य गोत्र. याच्या अंतर्गत देवाने घरे हे एकच कुलनाम येतं आणि उपनाम देखील एकच आढळून येतं, ते म्हणजे दमनकर. आता इथे मी एकच उपनाम आढळून येतं असं म्हणतोय, त्याचं कारण जी उपनामं मला आढळली आणि जी खात्रीशीर आहे तीच इथे लिहिलेली आहेत. अजून कोणी आपले सीकेबी समाजातले मित्र असतील आणि त्यांना या गोत्रांमधली या कुलनामांमधली अजून काही उपनामं माहीत असतील तर आपण खाली प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहावीत ही विनंती. गोत्र क्रमांक 18 समीर आचार्य गोत्र. याच्यामध्ये कुलनाम आढळून येतात ते म्हणजे वाघुल वाघळे हे कुलनाम आहे. त्याला दाधळ असंही म्हणतात किंवा वाघुले, दादर अशी वेगळी नावं आहेत. याच्यामध्ये वाघळे, दादल, डडले आणि धांडळे ही उपनामं आपल्याला आढळून येतात. गोत्र क्रमांक 19 शांडिल्य आचार्य गोत्र.
याच्यामध्ये एकच कुलनाम येतं, ते म्हणजे चित्रे. आणि या चित्रे कुलनामाच्या अंतर्गत घोलकर, घोलरके, चिटणीस, बोरगावकर, पोलादपूरकर, नारोलीकर, निफाडकर, वडगावकर, पन्हाळकर, देवळेकर, बिनेरकर, भानू, डोंगरगावकर, जैतापूरकर, शिलोत्री, श्रोत्री, हजरनीस अशी वेगळी वेगळी उपनामं आपल्याला आढळून येतात. आत्रेय आचार्य गोत्र हे जे 20 नंबरचं गोत्र आहे, 20 क्रमांकाचं गोत्र आहे, याच्यामध्ये 2 कुलनामं आढळून येतात. पहिलं म्हणजे मोहिले, याच्या अंतर्गत एकच मोहिले उपनाम आढळतं. दुसरं जे कुलनाम आहे ते वाखरे, त्याच्या अंतर्गत वाखरे नावाचं एकच उपनाम आपल्याला आढळून आलेलं आहे. गोत्र क्रमांक 21 नैध्रुव आचार्य गोत्र, याच्या अंतर्गत एकच कुलनाम आहे, ते म्हणजे मुके. आणि उपनामं आहेत कनकदंड, धुरू किंवा ध्रुव, कोतवाल, देशमुख, अभंगराव, फडणीस, देवस्कर. गोत्र क्रमांक 22 गर्ग आचार्य गोत्र, याच्या अंतर्गत देखील एकच कुलनाम आहे, ते म्हणजे उलकंदे. आणि उपनाम देखील तेच आहे, उलकंदे. गोत्र क्रमांक 23 बहुर आचार्य गोत्र, याच्या अंतर्गत एकच कुलनाम आढळून येतं, ते म्हणजे भिसे. आणि उपनाम आहे बिरवाडक. त्यानंतर गोत्र क्रमांक 24, याच्या अंतर्गत आपल्याला 2 कुलनामं आढळून येतात, चौबळक आणि ठाकरे. गोत्राचं नाव आहे भारद्वाज आचार्य गोत्र. पहिलं जे कुलनाम आहे त्याच्या अंतर्गत, चौबळ कुलनामाच्या अंतर्गत येणारी उपनामं अशी आहेत: चवाक, समर्थ, परळीकर, चिटणीस, थळकर आणि चेऊलकर. दुसरं जे कुलनाम आहे ठाकरे, त्याच्या अंतर्गत ठाकरे, पालकर आणि फडणीस ही उपनामं आपल्याला आढळून येतात. गोत्र क्रमांक 25 पैंग्य आचार्य गोत्र, याच्या अंतर्गत 3 कुलनामं आहेत. पहिलं कुलनाम आहे तिवेकर, याच्या अंतर्गत आपल्याला तिवेकर, टिळेकर ही आडनावं आढळून येतात. कुलनाम क्रमांक 2 देवपात्रे, याच्या अंतर्गत देवपात्रे, देवारे, देवरे, रावेरकर ही उपनामं आढळून येतात. कुलनाम क्रमांक 3 खाले, याच्या अंतर्गत खाले, खळे, पोयनाडकर, नागोटणेकर आणि उंदीरकर ही आडनावं आपल्याला आढळून येतात. गोत्र क्रमांक 26 वर्ण आचार्य गोत्र, या गोत्राच्या अंतर्गत एकच कुलनाम आढळून येतं, ते म्हणजे शेनवी. आणि शेनवी हे उपनाम देखील आहे. गोत्र क्रमांक 27 दालभ्य आचार्य गोत्र, याच्या अंतर्गत आपल्याला एकच कुलनाम आढळून येतं, ते म्हणजे जमेनीस. आणि उपनाम देखील आहे जमेनीस. आता आधी आपण चर्चा केली त्याप्रमाणे 28 क्रमांकाचं जे गोत्राचं वर्गीकरण आहे ते म्हणजे विवादित गोत्र आहे. म्हणजे ही कोणत्या गोत्रांमध्ये ही उपनामं टाकावीत किंवा कोळं टाकावीत हे कळत नाहीये, किंवा ही खरोखर गोत्र आहेत का नाही. काही लोक स्वतःच वेगळी गोत्र लावतात, 27 गोत्रांच्या व्यतिरिक्त ती खरी आहेत का खोटी आहेत याच्याबद्दल अजून विवाद चालू आहेत. अशी काही जी विवादित गोत्र आहेत त्या गोत्रांना कुलनाम नाहीये. कारण कुलनाम असतं आणि कुलनाम जर ते रजिस्टर असतं पहिल्यासारखं, किंवा कुलनाम जर समजलं असतं तर ती गोत्र ती कुलनामं कुठल्या नाही कुठल्या तरी आधीच्या गोत्रामध्ये आली असती. पण मुळामध्ये ही जी उपनामं आहेत त्या उपनामांना कुलनामच नाहीयेत, कुलनामं नाहीयेत, त्याच्यामुळे ती विवादित गोत्र झालेली आहेत. तर अशी जी उपनामं आहेत जी कुलनाम नाही म्हणून विवादित गोत्रामध्ये टाकावी लागतात, ती थोडीशी उपनामं आपण बघूयात. ती आहेत बांदेकर, जुवेकर, इनामदार, चासकर, बिडवलकर, चाक, डबीर, कोर्लेकर, खासगीवाले, श्रीगोंदे, टिपणीस. आता इथे ही जी उपनामं सांगितली आहेत ही उपनामं लावणारे जर काही मित्र सीकेबी समाजातले आपले असतील आणि हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे की मला जी माहिती मिळाली त्याच्याप्रमाणे ह्या उपनामांचा जो समावेश आहे तो विवादित गोत्रांमध्ये केलेला आहे. माझ्या ज्या सोर्सकडून मला माहिती मिळाली किंवा ज्या मित्रांनी मला सीकेबी समाजातल्या माहिती दिली त्यांच्याकडून, जर आपलं उपनाम याच्यामध्ये चुकून आलंय असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपलं कुल आणि गोत्र सांगू शकता खाली कमेंटमध्ये किंवा प्रतिक्रियेमध्ये, जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. किंवा अजून काही इतिहास असेल किंवा हा विवाद काय आहे या उपनामांबद्दल हे देखील जर आपल्याला माहित असेल तर ते देखील आपण काय करू शकता खाली याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून हा जो विवाद आहे तो विवाद कमी व्हायला किंवा त्याच्यावर काही तोडगा निघायला आपल्याला मदत होईल. काही चांगली चर्चा झाली या व्हिडिओच्या माध्यमातून, एवढं जरी होऊ शकलं तरी चांगलीच गोष्ट आहे. तर आता हे काय झालं की ही जी काही आपण पाहिली ही सगळी जी आहेत ही गोत्रांची नामं आपण पाहिली, त्याच्या अंतर्गत कुलनामं पाहिली आणि उपनामं पाहिली. आता हे वेगळ्या वेगळ्या गोत्रांच्या आणि कुलनामांच्या अंतर्गत ही उपनामं विभागली गेल्यामुळं आपल्याला ती एकदम कळत नाहीत की नेमकी ही किती आडनावं आहेत किंवा ही कशी आडनावं आहेत सीकेपी समाजातली हे आपल्याला कळत नाहीत.
आणि काही आडनावं अशी पण असू शकतात की ज्या कुठल्या कुळगोत्रामध्ये बसत नाहीत. काही आडनावं अशी पण आहेत की जी मला पण मिळालेली नाहीत. म्हणजे शेटे जे कुलनाम आहे त्याच्यातली उपनावं आडनावं मला मिळाली नाहीत खात्रीशीरित्या टाकण्यासाठी. पण बरीचशी आडनावं अशी काय आपल्याला दिसतात की मित्र सांगतात, काही राशी बनवणारे लोक किंवा बाकीचे लोक जे उपाध्याय पुरोहित आहेत ते सांगतात, इंटरनेटवर मिळतात. त्यातली जी काही आपण म्हणू शकतो की विश्वासू आडनाव आहेत किंवा सारखे सारखे आढळून येणारे आडनाव आहेत किंवा सर्वत्र समान येणारे आडनाव आहेत, अशी 304 आडनावं आपण काय केली शोधून काढलेली आहेत. तर ते 304 आडनावं आपण काय करूयात की एक एक आडनाव मी वाचून दाखवतो, कारण वरती जी आपण आडनावं वाचली ती कुळ आणि गोत्राच्या अंतर्गत आल्यामुळं ती नीटशी समजत नाहीत की ही नेमकी किती आडनाव आहेत चंद्रसेने कायस्थ प्रभू जातीमध्ये. आपण काय करूयात की चंद्रसेने कायस्थ प्रभू जातीमधली जी काही 304 आडनावं मला मिळाली ती 304 आडनावं मी एका मागोमाग वाचून दाखवतो. जर याच्यामध्ये आपलं आडनाव असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर आपलं आडनाव नसेल या 304 आडनावांमध्ये कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा, जेणेकरून जे आपले दर्शक मित्र व्हिडिओ पाहत असतील त्यांना पण कळेल की हे आडनाव याच्यामध्ये समाविष्ट करणं यादीमध्ये गरजेचं आहे. मी तर माझ्या यादीमध्ये समाविष्ट करेनच आपण प्रतिक्रिया दिल्यानंतर, परंतु दर्शकांना देखील त्याची माहिती व्हायला मदत मिळेल. चला तर मग आपण ही आडनावं वाचून पाहूयात. चंद्रसेने कायस्थ प्रभू जातीतील आडनाव. पहिलं आडनाव आहे समर्थ, अंदुरकर, आंबेगावकर, अधिकारी, अभंगराव, अहमदाबादवाले, आंगरे, आंबेगावकर, आंबेडकर, अक्षीकर, आटोणेकर, देशपांडे, इनामदार, उंदीरकर, उमरचकर, उन्हाळकर, उरवडेकर, उलकंदे, कडवेकर, कनेकर, कनकदंड, कर्णिक, कर्नाटकी, कल्याणकर, कळंबेकर, खासगीवाल, काठेवाल, दिवाणजी, कापकर, कामठे, कारखानीस, काळे, किनवलीकर, किहिमकर, कुंभारघरकर, कुरणकर, कुलकर्णी, केतकवळेकर, केमकर, कोंडगावकर, कोंडवीकर, कोंडूरकर, कोतवाल, कोयले, कोरडे, कोर्लेकर, कोळसेकर, कवोचकर, कौलघरे, क्षत्रिय, छिपरे, राजे, खंबाळकर, खर्सीकर, खळे, खंबिलकर, खाजगीवाले, खाटीक, खाटीकर, खारकर. पुढची आडनावं आहेत खालापूरकर, खाले, खासनीस, खोपकर, गडकरी, गडनीस, गरुडे, गारेकरी, दिवशीकर, गुप्ते, गोरे, गोर, हेकर, ग्वालेरकर, घेर्डीकर, गोरशेटकर, घोलकर, घोलरके, घोसाळकर, रावराव किंवा घोसाळकर आणि रावरा वेगळा आडनाव आहे. ही वेगळी आडनाव आहे. घोसाळकर वेगळा आडनाव आहे, रावरा वेगळा आडनाव आहे. चांदोरकर, चाक, चासकर, चिंचगरकर, चिटणवीस, नागपूरकर, चिटणीस, चित्रे, चेऊलकर, चौकार, चौबळ, चौलकर, चवाक, जमेनीस, जयवंत, जांभूळपाडकर, पेहदलीकर, जामगावकर, जावळे, जावळेकर, जुन्नरकर, जुवेकर, जैतापूरकर, झुंजारराव, टिपणीस, कुलदैवत, टिळेकर. आता कुलदैवत आडनाव आहे का कोणाचं हे सीकेपी समाजामध्ये कोणी मित्र असतील तर त्यांनी थोडासा याच्यावर प्रकाश टाकला तर बरं होईल, कारण मला तर एक आडनाव सापडले तर कुलदैवत म्हणून लिहिलेलं. कोणी हे आडनाव खरोखर आहे का चुकून आलेलं आहे? चुकून आलेलं असेल तर आपण यादीमधून कमी करू. जर कोणाला माहित असेल तर कृपया प्रतिक्रियेमध्ये त्याबद्दल लिहावं. पुढचं आडनाव आहे टिळेकर, ठाकरे, डडले, डबीर, डहाणूकर, डाकवाले, डोंगरगावकर, तळेकर, देशमुख, तवकर, तांबे, तामाने, तासकर, तिवेकर, तुंगारे, तोरणकर, थळकर, दप्तरदार, दमनकर, दलसेन, दळवी, दसवेकर, त्यानंतर दांदळे, दादल, दापोडकर, दिघे, दीक्षित, दुर्गवाडकर, दुर्वे, देवपात्रे, देवरे, देवळेकर, देवारे, पोस्ट, दोंदे, धांडले, धारकर, धुरू, ध्रुव, नगरकर, नवसारीकर, नांदवलीकर, नांदूर, नागले, नागावकर,
कुलाबकर, नागोठाणेकर, नाचणे, नाटेकर, नाडकर, नारसुकर, नातुंडकर, नातोंडेकर, नाशिककर, निजामपूरकर, निफाडकर, पत्की, पनवेलकर, पन्हाळकर, परळीकर, पांगळे, पांगुळे, पांडे, पाटणकर, पाटणे, पाटील, गोडगावकर, पानशेटकर, पानसाईकर, पाबेकर, पारकर, पारसनीस, पालकर, पालवणकर, पाळगडकर, पिंपळघरे, पुरंदरे, पेटलाडकर, पेटीवाले, पेडीवाले, पेनकर, पोतनीस, पोयनाडकर, पोलादपूरकर, नारोलीकर, पौडकर, प्रधान, फडणीस आणि देवसकर. पुढे खनसे, बदलापूरकर, बहिरे, बांदेकर, बागवाडकर, बापशे, बिडवलकर, बिनीवाले, बिरवाडकर, बिरभाडकर. आता हे बिरवाडकर आणि बिरभाडकर एकच आहे का, हेही कोणाला मित्रांना माहित असेल तर कृपया सांगावं. बिलीमोरकर, बुधवारकर, बेंडसेकर, बेंदरे, बेबदमाळकर. हे पण आडनाव मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. बेबदमाळकर आडनाव खरोखर कोणाचं असेल तर कृपया त्यांनी पण नमूद करावं. बोरगावकर, भडाणकर, भानू, भालेकर, भिसे, मयुरे, महागावकर, महाडकर, स्थानिक. स्थानिक हे पण आडनाव आहे का, स्थानिक हा कंसामध्ये कुठे शब्द होता आणि चुकून आडनावाच्या यादीमध्ये आलाय, तेही कोणी आपले मित्र असतील तर त्यांनी सांगावं. विलेकर, ज्येष्ठ, बोरसडकर, मांडलेकर, माणिक, मालुस्तेकर, मुगावकर, मुजुमदार, मुठेकर, मुरबाडकर, भालेराव, मुरुडकर, मुलकी, मुळशीकर, मुळेकर, मेढेकर, मोकाशी, मोसेकर, मोहिले, येसवीकर, रणदिवे, रसाळगडकर, झापाडकर, राघव, राजापूरकर, रायकर, रायवर, रावराव, रावेरकर, रोळेकर, रोहित खोरेकर, लिखिते, वटेकर, वडगावकर, वडवाटकर, वढावकर, वरकर, वरघडकर, वळणेकर, वसईकर, वांगीकर. पुढे वाकनीस, वाकसकर, वाखरे, वागळे, वाढवकर, विनेरकर, कनिष्ठ. हे पण मला वाटतं आडनाव नसावं, हे चुकून या यादीमध्ये आलेलं आहे. जर कनिष्ठ आडनाव कुणाचं असेल तर तेही सांगावं. विळेकर, विवडे, वीरकर, वेळवंडकर, वैद्य, शिकारखाने, शिरकोलीकर, शिरवलीकर, शिलोत्री, श्रंगारपुरे, शेनवी, शेरेकर, श्रीगावकर, श्रीगोंदेकर, श्रोती, श्रोत्री, सबनीस, सभासद, सांगरुणकर, सातपुते, सायकळ, साळवणकर, साष्टीकर, सिंदकर, सिद्धेश्वरकर, सुळे, सोनाळकर, हजरनीस, हजारनीस, हरणाईकर, हसबनीस, हानसोटकर, हेलमाट आणि हेळभात. ही जी काही आडनावं आहेत ही चांद्रसेने कायस्थ प्रभू जातीतली मला जी 304 आडनावं मिळाली खात्रीशीर, ती इथे सांगितलेली आहेत. या आडनावांबद्दल पण थोडंसं शंका घ्यायला जागा होऊ शकते, कारण यातली जी आडनाव 304 आडनावं बघितली ती 304 आडनावं आपण वरती जो तक्ता बनवलाय गोत्र, कुलनाम आणि उपनाम, त्या यातली ही यादी जी आता वाचून दाखवली यातली काही बरीचशी आडनावं त्या वरच्या तक्त्यामध्ये समाविष्ट करता आली नाहीत कोणत्या ना कोणत्या कुलनामाच्या किंवा गोत्राच्या अंतर्गत. त्याचं कारण असं की कोणी खात्रीशीर सांगणारं भेटलं नाही की हे आडनाव हे याच कुळाच्या अंतर्गत आहे किंवा याच गोत्राच्या अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जेवढी खात्रीशीर माहिती भेटली तेवढी आपण त्या तक्त्यामध्ये समाविष्ट केली. उरलेली आडनावं जी आपल्या सर्व मित्रांनी सांगितली किंवा आपल्याला कुठे ना कुठे पुस्तकामध्ये भेटली ती सर्व आडनावं आपण याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये देखील काही आडनावांचे उच्चार चुकलेले असू शकतात, काही आडनावांची नावं चुकलेली असू शकतात, कारण जी माहिती मिळते ती आपण समाविष्ट करतो. ती जी व्यक्ती ते आडनाव लावते त्याच व्यक्तीने ते बरोबर केलं तर कळतं आपल्याला की हा खरोखर या आडनावामध्ये चुकलेला आहे. तसं जर काही एखाद्या या यादीमध्ये आडनावाचा उच्चार चुकीचा झाला असेल, नाव चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल किंवा ते आडनाव नसेलच सीकेबी समाजातलं, किंवा जर आडनाव असेल तर त्याची अजून काही माहिती आपल्याकडे असेल, म्हणजे त्या प्रत्येकात ही 304 आडनाव आहेत, प्रत्येक आडनावाची काही माहिती आपण देऊ शकत नाही. त्यातली काही काही आडनाव अशी की जी पद आहेत, म्हणजे प्रधान, देशपांडे, कुलकर्णी, या वेगळ्या वेगळ्या पदांवर राहिलेले लोक आहेत. त्यांनी वेगळं आपण म्हणतो की त्यांच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, कर्तृत्व गाजवलेलं आहे.
त्या आडनावांची माहिती पण जर सांगायची म्हणली तर प्रत्येक आडनावाचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. म्हणजे सीकेपी समाजातील देशपांडे पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि देशपांडे पदावर असणाऱ्या व्यक्तींनी गाजवलेलं कर्तृत्व असा पण एक वेगळा व्हिडिओचा विषय होऊ शकतो. हा एक पीएचडीचा पण विषय होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक आडनावाचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं, महत्व सांगायचं म्हणलं, त्यांचा इतिहास सांगायचा म्हणला तर तो प्रत्येक आडनावाचा इतिहास हा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय, तो आपण इथे नाही घेऊ शकत आहे. म्हणून आपण काय केलंय की फक्त आडनावांची यादी वाचून दाखवली आहे. पण ही जी यादी आहे ही परिपूर्ण आहे असं काही अट्टास नाही. जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढ्या गोष्टींबद्दल शंका आली त्या गोष्टी या यादीमध्ये समाविष्टच केलेल्या नाहीत. तरी पण जर काही अपूर्ण असेल किंवा जर काही कुठेतरी एखादी त्रुटी राहिलेली असेल तर आपण प्रतिक्रियेमध्ये अवश्य नमूद करावी, जेणेकरून दर्शकांच्या ती गोष्ट लक्षात येईल आणि आपल्याला सुधारणा करता येईल. तर हे झालं आडनावांच्या बाबतीमध्ये. सीकेपी समाज जो आहे तो सीकेपी समाज आपल्याला गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. या समाजाने महाराष्ट्राला अनेक योद्धे, अनेक राजकारणी आणि अनेक प्रख्यात लेखक दिलेले आहेत. त्याचबरोबर या महाराष्ट्रातलं कुठलंही असं एखादं आपल्याला क्षेत्र आढळणार नाही तिथे सीकेपी समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने तिचं योगदान दिलेलं नाही. हा लोकसंख्येने कमी असलेला आणि काही माझे मित्र म्हणतात ठाण्यातले की मी ठाण्यामध्ये राहतो त्यामुळे ठाण्यातलेच मित्र असणार माझे सीकेपी समाजातले. तर माझे काही ठाण्यातले मित्र असं म्हणतात की या सीकेपी समाज विलुप्त होण्याच्या दिशेने चाललेला आहे. का विलुप्त होण्याच्या दिशेने चाललेला आहे ते आपण नंतर पाहूया जेव्हा आपण व्हिडिओ बनवू. सीकेपी समाजाचा इतिहासाचा व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये आपण त्याची थोडी मीमांसा करू की हा समाज का विलुप्ततेच्या दिशेने चाललेला आहे. परंतु आधीच कमी लोकसंख्या असलेला आणि झपाट्याने कमी होणारा तरी पण उच्च शिक्षित आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेला हा समाज आहे. या समाजाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्या पाककृती आहेत, त्यांच्या भाषा आहेत, त्यांचे पोशाख आहेत आणि अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर एक वैशिष्ट्यपूर्ण समाज की जो लेखणी आणि तलवार दोन्ही चालवतो असा एक वैशिष्ट्यपूर्ण समाज आहे. या समाजाच्या इतिहासाची माहिती देणारा व्हिडिओ आपण लवकरच बनवूयात. व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे. काही माहिती आहे ती माहिती मिळत नाहीत, काही संदर्भ आहेत त्या संदर्भांबद्दल खात्री करून घेता येत नाही अजून. आणि थोडंसं मोठा व्हिडिओ आहे किंवा मोठी मालिका आहे त्यामुळे स्पॉन्सरशिपची पण त्याला गरज आहे काही गोष्टींसाठी. तर ते सर्व आपण प्रयत्न करतो आहोत. ते झाल्यानंतर चंद्रसेने कायस्थ प्रभू जातीचा इतिहास ही मालिका आपण बनवणारच आहोत. पण ही जी वैशिष्ट्यपूर्ण जात आहे त्या वैशिष्ट्यपूर्ण जातीची ही काही कुलनामा आणि उपनामा आपण पाहिली की आपल्याला माहित असायला हवी की कशा प्रकारची रचना असते ते. आणि उद्या जेव्हा आपण जातीचा इतिहास पाहू त्यावेळेला ही नावं आपल्याला आधीच माहिती असतील आणि कुळ, गोत्र आणि उपनामाची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला माहित असेल तर तो सीकेपी समाजाचा इतिहास समजून घ्यायला आपल्याला त्यावेळेला सोपं पडेल जास्त, कारण आपल्याला ही मूलभूत माहिती त्यावेळेला झालेली असेल. आणि कोणतंही आडनाव त्यावेळेला आलं, कोणत्याही व्यक्तीची माहिती सांगायची म्हणली, उदाहरणार्थ काय आहे की एवढे लोक सीकेपी समाजामध्ये होऊन गेले देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच भरपूर होऊन गेले. देशभरातले पकडले तर 1001 लोक होते. त्या सगळ्या लोकांची खरं तर माहिती सांगितली पाहिजे. त्यांनी जे योगदान दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी किंवा भारत देशासाठी ते फार उपयुक्त आहे. तर त्या 1000 लोकांची माहिती सांगणारा पण खरं तर एक वेगळा व्हिडिओ बनवला पाहिजे. पण त्याच्यासाठी पण गरज आहे ती सर्व माहिती संकलित करण्याची. आणि कोणी सीकेपी समाजातले आपले मित्र असतील, खास करून ठाण्यातले असतील तर माझ्या जवळचे असतील, नाशिक वगैरे असतील, नाशिक मुंबई वगैरे कोणी मदत करू शकत असेल त्याबद्दल ती माहिती संकलित करण्यासाठी, गोळा करण्यासाठी किंवा जी पुस्तकं आहेत त्यांच्या किमती फार आहेत. म्हणजे काही काही पुस्तकांच्या किमती 2-2, 3-3 हजार रुपये. कोणी त्याच्यासाठी थोडी मदत करू शकत असेल स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून तर देखील ते काम करता येईल आपल्याला. आपली इच्छा आहेच त्या 1000 लोकांची माहिती समाजापुढे घेऊन येण्याची. त्याचबरोबर सीकेपी समाजाची पूर्णपणे जी उत्पत्ती आहे, जे वादविवाद आहेत, सीकेपी समाजाचे इतर समाजाबद्दल झालेले जे आपण म्हणतो की वादाचे प्रसंग उडवलेले आहेत, ह्या सगळ्यांचा विचार करून आपण एक नवीन मालिका बनवतोय. ती मालिका येईपर्यंत कृपया वाट पहा. कोणी या व्हिडिओवर चर्चा करू नका किंवा कोणी या व्हिडिओवर खाली प्रतिक्रिया देऊ नका की सर तुम्हाला काही माहिती नाही आणि अर्धवट माहितीवर व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे, अर्धवट माहिती प्रत्येकालाच असते, कोणी या जगामध्ये परिपूर्ण शहाणा नाहीये. माझी ही पण माहिती जी ठेवलेली आहे मी ती पण मला असं वाटतं की अर्धवट असू शकेल. पूर्ण कोणी आडनावं गोळा नाही करू शकत. किती आडनावं गोळा केले तरी कमीच आहेत. तर अर्धवट माहिती असं म्हणण्यापेक्षा ती माहिती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. जर कोणाला अशी प्रतिक्रिया द्यायचीच असेल की माहिती अर्धवट आहे तर माझी विनंती आहे अर्धवट माहिती अशी प्रतिक्रिया देण्यापेक्षा जर आपण काय अपूर्ण आहे, काय या व्हिडिओमध्ये आलं नाही ते जर प्रतिक्रियेमध्ये लिहिलं तर ते आपण सकारात्मक रीतीने पाहतोय, आपला दृष्टिकोन सकारात्मक आहे असं सिद्ध करणारं होईल. आपण सगळ्यांनीच या गोष्टीची काळजी घेऊयात. कोणताही व्हिडिओ आडनावांच्या संदर्भात, जातीच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात कोणीही बनवला तरी तो कधी पूर्णपणे परिपूर्ण असू शकत नाही. कारण कोणीही गावामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये जाऊन ती माहिती गोळा करू शकत नाही.
सरकारचं काम आहे, सरकार कदाचित करू शकेल किंवा कोणी समाजानेच पुढाकार घेतला आणि तेवढे रिसोर्सेस उभे केले तर होऊ शकेल, पण संशोधक कोणी व्यक्तिशा लेवलला करू शकत नाही. हा जो काही मी केलाय तो एक माझ्या पातळीवर केलेला व्यक्तिगत प्रयत्न आहे की आपल्या सर्वांना या आडनावांची माहिती व्हावी. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल असं करा, जेणेकरून ही जी काही उपलब्ध माहिती आहे ती देखील काही मित्रांना आपल्या माहिती नाही त्यांना देखील ती माहिती होऊ शकेल. जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला या सारखे जे पुढचे आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे पुढचा आपला व्हिडिओ येणारच आहे की ब्राह्मण पोट जातींची माहिती देणारा, असं जे आपण आडनाव आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करतो त्याचे जे व्हिडिओ येतात माहितीपूर्ण, ते व्हिडिओ आले की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. नेहमीप्रमाणे हे असे अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, जर आपल्याला आपल्या चॅनेलचं दिशा आवडलेली असेल प्रबोधनाची, तर आपल्या चॅनेलला आपण गुगल पेच्या माध्यमातून, त्यानंतर युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. जी काही आपण मदत कराल त्याची अजून नवीन पुस्तकं विकत घेता येईल, संदर्भ ग्रंथ विकत येता येईल, अजून परिपूर्ण व्हिडिओ बनवायला मदत होईल. याप्रमाणे नेहमीच आपण ज्याला म्हणतो की तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.